पावसाळी दिवसांमध्ये मस्त हिरव्यागार ताज्या टवटवीत रानभाज्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातलाच एक महत्त्वाचा आणि खूप जास्त प्रसिद्ध प्रकार ते म्हणजे अळूची पानं। तर बाजारामध्ये भरपूर अळूची पानं बघायला मिळतात, तशी ही कुरकुरीत अळूची वडी तुम्ही एकदा नक्की करून बघा। रोल असा एकदाच करून ठेवला की अगदी 7-8 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो। फक्त कट करायचा, शॅलो फ्राय, डीप फ्राय करून तुम्ही हा कुरकुरीत अळूवडीचा आनंद घेऊ शकता। बऱ्याच जणांचे अळूवडीचे रोल व्यवस्थित होत नाही, करायला गेलं की ते सुटतात। त्याच वडी तेलामध्ये सोडायला गेलं की ते सुटते, त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात, नरम पडते किंवा खुसखुशीत होत नाही, खाताना घशाला टोटे लागतात, अडकल्यासारखं होतं किंवा कधी कधी खवखवल्यासारखं होतं। आता हे सगळं होऊ नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची आणि भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। वडा बनवण्यासाठी पहिली आणि महत्त्वाची अशी टीप, तसं बघायला गेलं तर बाजारामध्ये 2 प्रकारची अळूची पानं मिळतात, एक भाजीची आणि एक वडीची। तर इथे आपण वड्यांसाठी वडीची पानं घेतलेली आहे। वडीची पानं कशी बरं निवडायची ते सुद्धा मी तुम्हाला वड्यांसाठी जी अळूची पानं असतात ती बघितली तर अशी छान ताजी टवटवीत हिरव्या गडद रंगावर आणि देठाचा भाग बघितला की मस्त डार्क चॉकलेटी रंगावर आपल्याला बघायला मिळतो। आणि तिसरी आणि महत्त्वाची अशी गोष्ट, हातावर जर हे पान आपण असं स्पर्श करून बघितला की भाजीच्या पानांच्या तुलनेत हे पान थोडंसं आपल्याला जाड वाटतं, तशी याची ओळख। तर रानावनात शेतामध्ये कुठेही ही पानं येतात, मग याला स्वच्छ करून घेणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे। तर घरातली एखादी मोठी परात घ्या किंवा टब, बादली वगैरे तुमच्याकडे मोठी असेल, त्यामध्ये भरपूर पाणी घालायचंय। तुमचा 2 चमचा जाड बारीक कोणतंही मीठ तुम्हाला यामध्ये घालायचंय, चांगले एकजीव करून घ्यायचंय। या मिठाच्या पाण्यामध्ये सगळी पानं आपण घालणार आहोत आणि याला साधारणतः 15-20 मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहोत। जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल। मिठाच्या पाण्यामध्ये अशी ही पानं भिजत घातली की अगदी हायजेनिक पद्धती तुम्हाला वड्या तयार करता येतात। शिवाय याला धूळ, माती, काही कचरा वगैरे लागलेला असतो, सगळं स्वच्छ होऊन आपल्याला मिळतो। तर साधारणतः इथे आपण 15-20 मिनिटं पाण्यामध्ये ठेवलेलं होतं। तुम्हाला हवं असेल तर आणखीन एका नळाच्या पाण्याने तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता। हवं असेल तर कॉटनच्या कापडाने पुसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। असंच तुम्ही याच्या वड्या केल्या तरी सुद्धा चालू शकतील। अशी ही पानं आपण स्वच्छ करून घेतलेली आहे। आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, याचा मधला देठ किंवा कडक भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। बऱ्याच जणांचे रोल करताना ते व्यवस्थित फोल्ड होत नाही किंवा रोल व्यवस्थित होत नाही, तर हाच अडथळा येतो। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, खूप जास्त मोठी पानं घ्यायची नाही, छोटी किंवा मध्यम आकाराची घ्यायची। छोटंसं किंवा कोवळं पान असेल तर याच्या शिरा किंवा मधलं देठ थोडंसं पातळ असतं, ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे। हे अगदी कोवळं आणि छोटं पान असल्यामुळे अगदी छोटी शीर आहे, ती मधली काढून टाकलेली आहे। जर मध्यम आकाराचं पान असेल त्याचं सुद्धा मधलं शीर काढून टाकायचं आहे। जर कडेला मोठ्या शिरा असतील तर त्या सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे। या शिरा जर व्यवस्थित तुम्ही काढून टाकल्या ना, तर तुमचे रोल करताना अजिबात अडथळा येणार नाही। पान तुमचं शिरा काढून व्यवस्थित प्लेन असेल तर व्यवस्थित असे रोल होतात। जर शिरा तुम्ही अशाच ठेवला तर 100%